वर नाही मुकर्रम. छत्रपती छत्रपती म्हण. आणि छत्रपती कधी मरत नसतो, तो अमर आहे. त्याला एक नाही, हजारो लाखो गर्दनी आहे. तुझ्या तंबूचा सोनेरी कळस 2 कोसावरून दिसतो, पण छत्रपतींच्या जिरेटोपातला तुरा हजारो कोसांवरून दिसतो, चमकतो. सर्वसामान्यांच्या मनात दहशत नाही. नमस्कार, मी जयंती वाघधरे. आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सोबत आहे डॉक्टर अमोल कोल्हे. अमोल, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. नमस्कार, धन्यवाद. अमोल, अगदी सुरुवातीला बरे आहात ना? घरी आहात ना? हो, अगदी बरं आहे. घरीच आहे. लॉकडाऊन मध्ये मतदारसंघात मध्ये जाऊन येतोय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदारसंघाचाही आढावा घेतोय. नक्कीच. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अमोल आम्ही तुमची मुलाखत घेतोय आणि अगदी सुरुवातीला म्हणजे जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जी आत्ताच काही महिन्यांपूर्वीच ही मालिका संपली आणि अनेक आठवणी असतील या मालिकेच्या आणि याचबरोबर संभाजी महाराज हे तुमच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच खूप खास आहेत आणि देवासारखे आहेत. अगदी सुरुवातीला मागे वळून पाहताना आज जेव्हा संभाजी या मालिकेविषयी आपण बोलतो, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या काही आठवणींना जर उजाळा द्यायचा झाला तर अगदी सुरुवातीला मला एक असा प्रसंग सांगाल का की जो प्रसंग कधीच विसरता येत नाही आणि जो आजही आठवला तर अंगावर काटे येतात, असा एखादा प्रसंग? मला अजूनही तो प्रसंग आठवतो की राजे शिवछत्रपती मालिकेच्या वेळी जेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं आणि तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की मी महाराजांची भूमिका करणार आहे. तेव्हा मी त्या मालिकेचे निर्माते नितीन देसाई यांना हात जोडून सांगितलं होतं की आपण ही मोठी संधी देतात, पण मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायची. मला वाटतं अजूनही हसू येतं त्यावेळी की हे नेमकं काय होतं, हे नेमकं कुठलं गारुड होतं. आणि अंगावर शहारे येणारा एक फार महत्वाचा प्रसंग आहे की मला वढू तुळापूरला जेव्हा मी पहिल्यांदा भेट दिली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी, तेव्हा वढूच्या समाधीचं दर्शन घेताना, तिथं नतमस्तक होताना जो अंगावर शहारा आला होता, मी त्यानंतर अनेक वेळा समाधीस्थळी गेलेलो, अनेक वेळा समाधीचं दर्शन घेतलेलं आहे, पण प्रत्येक वेळी तोच शहारा पुन्हा पुन्हा जाणवत राहतो. नक्कीच अमोल, आज लॉकडाऊनच्या काळात आपण सगळेच आपापल्या घरी आहोत आणि तुम्हीही तुमची कामं जी आहेत ते घरी बसल्या करतात. पण मला तुमच्या पत्नीविषयी बोलायचं आहे, कारण त्या एक कोविड फायटर आहेत, एक कोविड वॉरियर आहेत आणि त्या स्वतः डॉक्टर आहेत आणि आज पूर्ण जबाबदारीनं त्या त्यांची भूमिका पार पाडतायत. अगदी मला वाटतं हॅट्स ऑफ आहे त्यांना आणि सलाम आहे त्यांच्या या कर्तृत्वाला. पण मला त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे. आजही मला वाटतं त्या घरी नाही आहेत, कारण मी जेव्हा सकाळी तुम्हाला फोन केला तेव्हा तुम्ही म्हटलत की नाही, ती घरी नाही आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच सगळ्याच कोविड योद्ध्यांविषयी मला एक अत्यंत आदराची भावना अशासाठी आहे की तुम्हाला मला प्रत्येकाला सीमेवर उभं राहून देशाची सेवा करण्याचं भाग्य लाभत नाही. आणि या संकट काळामध्ये आपले डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, पोलीस असेल, प्रशासन असेल, ज्या पद्धतीनं या पॅन्डेमिकचा सामना आपण सगळेजण करतो आहोत, मला वाटतं हे सगळे कोविड योद्ध्यांना ते नशीब लाभलं आहे किंवा ते भाग्य लाभलंय जे सीमेवर लढणाऱ्या जवानाला, देशासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानाला लाभतं. आणि अशा एका वॉरियरचा मी सदस्य आहे, कुटुंबातला सदस्य आहे, याचा नक्कीच मला अभिमान वाटतो. कारण ही गोष्ट सोपी नाहीये. आताही ती हॉस्पिटलला गेल्यानंतर जेव्हा ही गोष्ट समोर येते, हॉस्पिटलला नंतरचा क्वारंटाईनचा जो फेज असतो, त्यावेळी संपूर्ण कुटुंब कोणत्या मानसिक तणावातून जात असतं याची मला जाणीव आहे. आणि त्याच वेळी माझ्या पत्नीमुळे कोविडचं एक जे भयानक स्वरूप सुद्धा जे आहे, जे आपण फक्त 5% लोकांमध्ये म्हणतो सिव्हिअरली इल पेशंट्स मध्ये, ते नेमकं काय आहे त्याचा सुद्धा एक अंदाज तिच्या माध्यमातून येतो.
अमोल, आणि जसं तुम्ही म्हटलत, की त्या मानसिक तणावातून प्रत्येक जण जातोय आणि घरी जेव्हा मुलं असतात विशेष करून, तेव्हा अधिक काळजी वाटते आणि अधिक टेन्शन येतं. त्यामुळे जेव्हा त्या घरी येतात त्यानंतर तुमचं त्यांच्याशी काही बोलणं होतं का? आणि त्या कशा व्यक्त होतात त्या या बाबतीत? नाही, नक्कीच बोलणं होतं. विशेषतः या सगळ्या कोविड वॉरियर्समध्ये जिथेही न्यूक्लिअर फॅमिली जिथे आहे, त्या पद्धतीनं म्हणजे घरी फक्त 2 लहान मुलं आणि मी आणि पत्नी असे चौघेच जण राहत असल्यामुळे अ, आई हॉस्पिटलमधून आल्यानंतर मुलांना खरं तर जवळ न घेता थेट फ्रेश व्हावं लागतं. थेट अ, आधी सगळी याची काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळे मुलांनाही जवळ घेता येत नाही. पण नक्की हॉस्पिटलमध्ये काय एकूण परिस्थिती आहे, कशामुळे परिस्थिती ही होत गेलेली आहे याचीही माहिती तिच्याकडून मिळते. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरी जी एक बातमी समोर आली, ती म्हणजे सायन रुग्णालयातल्या त्या मृतदेहांची एक बातमी बऱ्यापैकी फ्लॅश होत होती. पण त्याची दुसरी बाजू काय असते? नेमके हे मृतदेह ताब्यात घेण्याच्या साठी काय-काय अडचणी आहेत, प्रॅक्टिकली काय अडचणी आहेत, ही जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा मला तिच्यामुळे पटकन समजली. अमोल, म्हणजे शिवरायांची भूमिका असो किंवा छत्रपती संभाजीराजांची भूमिका असो, तुम्ही दोन्ही भूमिका ज्या आहेत त्या उत्तमरित्या पार पाडली आहे. पण आज एक खूप मला वाटतं हा प्रश्न कदाचित तुम्हाला आवडणारही नाही, पण शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज, कुठली व्यक्तिरेखा खूप जास्त जवळची वाटते? जयंती, प्रत्येक वेळी मी जेव्हा महाराजांची भूमिका करतो, तेव्हा त्या भूमिकेच्या समोर मी नतमस्तक असतो आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतो, हं, तेव्हा ती भूमिका मला उसळण्याची एक प्रेरणा देत असते. हं. त्यामुळे दोन्ही भूमिकांचं गारूड हे वेगवेगळं आहे. त्यामुळे दोन्ही भूमिका तितक्याच जवळच्या आहेत आणि अशासाठी त्या जवळच्या आहेत, की या दोन्ही भूमिका आज 350 वर्षांनंतर सुद्धा महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये एक चैतन्य पसरवतायत आणि त्यामुळे या दोन्ही भूमिका या तितक्याच जवळच्या आहेत आणि वेगवेगळ्या सादरीकरणातून त्या भूमिका सादर करत असताना कलाकार म्हणून खूप समृद्ध होतो असं मला वाटतं. नक्कीच अमोल, आपण मगाशी तुमच्या पत्नीविषयी बोलत होतो. तर जेव्हा छत्रपती संभाजी ही जी मालिका आहे, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची जी मालिका आहे, ही मालिका करत असताना अनेक चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले. अनेकदा आपण त्याविषयी बोललो सुद्धा. पण तुमच्या पत्नीचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळायचा या प्रत्येक गोष्टीत? कारण हे सोपं नाही. कारण भरपूर चॅलेंजेस आणि भरपूर सॅक्रिफाईसही तुम्हाला या गोष्टीसाठी करावे लागलं होतं. तर यामध्ये माझ्या कुटुंबियांचा फार मोठा वाटा आहे असं मी कायम नमूद करतो. कारण माझ्या पत्नीला ही गोष्ट माहीत होती. जवळपास 8 ते 9 वर्ष मी आणि माझी संपूर्ण टीम हे एक स्वप्न बघत होतो आणि त्या स्वप्नाची नक्की माझ्यासाठी काय महत्व आहे हे तिला पुरेपूर माहीत होतं. म्हणजे मला वाटतं हे आपण एकदा आधी अगदी ब्रीफली बोललो होतो. त्यावेळी मालिका सुरू होती तेव्हा मी खूप विस्तृतपणे सांगितलं नव्हतं. हो. पण त्यावेळी मी सध्या राहतो त्या बाजूचा फ्लॅट मी विकत घेण्याची तयारी सुरू केली होती आणि जवळपास आय वॉज 70% थ्रू द डील आणि त्यावेळी मालिका सुरू व्हायचं अचानक ठरलं आणि थोडी आर्थिक चणचण जाणवत होती. मला अजूनही आठवतं, की केवळ चहाचा 1 कप संपेपर्यंत माझ्या पत्नीने या गोष्टीला होकार दिला होता. म्हणजे मी येऊन शांतपणे बसलो होतो आणि पत्नीला म्हणालो, की मालिका सुरू होते, पण आता आर्थिक चणचण तर आहे, तर कसं होणार मला ठाऊक नाही. आणि शांतपणे तिने विचारलं, की "आत्ता आपल्याला लगेच मोठ्या घराची गरज नाही. वाह! आत्ता आपण लहान घरात राहू शकतो. पण आत्ता तुझं स्वप्न पूर्ण होणं गरजेचं आहे. तर जे आपण घर घेतो आहोत, तो विचार रद्द करण्याचं तुझं म्हणणं असेल, तर आपण ते रद्द करूयात. आणि ज्या घराला 70% आय वाज थ्रू द डील, त्या घरात चहाचा कप खाली ठेवला आणि जाऊन उभा राहिलो आणि त्यांना हात जोडून सांगितलं, की मी मालिका करतो आहे आणि त्यासाठी मला पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे मी हे हं, घर नाही घेऊ शकत. हं. इतका आयुष्यातला एक मोठा निर्णय इतक्या सहजपणे समजून घेणं, हे जेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये दिसतं, तेव्हा नक्कीच एक कौतुकाची बाब आहे आणि केवळ पत्नीच नाही, पण माझे सगळेच कुटुंबीय असतील, माझा भाऊ असेल, माझे आई असतील, माझे ही मालिका असताना बाबा होते. या प्रत्येकानं जे समजून घेतलं होतं, म्हणजे मी 2-2, 3-3 दिवस सेटवर राहायचो. मी दिवसभर शूटिंग करायचो. मी रात्री स्क्रीन प्लेज करण्यासाठी सेटवर थांबायचो. या अनेक गोष्टी
या ज्या 2 वर्षाच्या काळामध्ये होता, ह्या संपूर्ण कुटुंबियांनी साथ दिली. त्यामुळे या गोष्टी शक्य झाल्या. अमोल, आज जी काही सिच्युएशन आहे बाहेर, आज लॉकडाऊन आहे, आज आपण पाहतोय कशा पद्धतीनं कोरोनाचा हा संसर्ग वाढत चाललाय. दिवसेंदिवस याची संख्या वाढत चालली आहे. लोकांचे हाल होत आहेत बाहेर, मजुरांचे हाल होत आहेत. अमोल, काय वाटतं आज जर छत्रपती संभाजी महाराज आपल्यात असते आणि कुठलं धोरण असं त्यांचं आज अंमलात आपण आणलं असतं किंवा त्यांनी काय केलं असतं असं वाटतं तुला? नाही, मुळात संभाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं? सगळ्यात महत्वाचं मला वाटतं, की जेव्हा आपण ही नावं घेतो, तेव्हा आपण स्वतः काय करतो आहोत हे बघणं गरजेचं आहे. या 2-3 गोष्टी आहेत, यामध्ये पॉलिसी मेकर्स जे आहेत, जे देश पातळीवर जी पॉलिसी ठरायला हवी, त्यामध्ये अत्यंत धोरण स्पष्टता असायला हवी. म्हणजे आजही आपण लॉकडाऊनवर लॉकडाऊन करतो आहोत, पण लॉकडाऊन मधून आपण नेमके बाहेर कसे पडणार आहोत? लॉकडाऊनचा नेमका एक्झिट प्लॅन काय आहे? याची सुस्पष्टता देशातल्या प्रत्येक नागरिकाला असायला हवी. मला वाटतं हे पॉलिसी मेकर्सची ही एक जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट ही आहे, यामध्ये शासन आहे, यामध्ये प्रशासन आहे आणि यामध्ये नागरिक आहेत. तर यामध्ये धोरणकर्त्यांनी सुस्पष्ट धोरण असावं. सुस्पष्ट धोरण असताना जेव्हा आपण महाराजांचं नाव घेतो, तेव्हा समाजातल्या शेवटच्या घटकाला हे माझं राज्य आहे असं वाटणं. आता बोलताना तुम्ही मजुरांचा उल्लेख केला. या मजुरांची पायपीट पाहिली, तर मग हे देशाचे नागरिक नाहीत का? हा प्रश्न कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. हं. आणि त्यामुळे यासाठी एक स्पष्ट धोरण असणं ही पॉलिसी मेकर्सची जबाबदारी आहे. त्याचबरोबर कुठलीही मोहीम जेव्हा सक्सेसफुल करायची आहे, तेव्हा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांमध्ये एकवाक्यता असायला हवी. आज जर आपण बघत असू तर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन या सगळ्यांमध्ये जोपर्यंत एकवाक्यता येणार नाही, तोपर्यंत या लॉकडाऊन मधून आपण कसे नेमके बाहेर पडणार आहोत, ही गोष्ट प्रत्येकाला कळणार नाही. आणि तिसरी गोष्ट जी नागरिकांची आहे, यामध्ये स्वयंशिस्तीचा एक भाग आहे. हा स्वतःच्या जबाबदारीचा एक भाग आहे. सातत्यानं शासनाकडून, प्रशासनाकडून हे सांगितलं जातंय, की आपण लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे आणि इतकंच नाही, तर पुढे जाऊन या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग बनून राहणार आहेत काही वर्ष. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग असेल, पर्सनल हायजीन असेल, हे आपल्या आयुष्याचे इथून पुढे हा आपल्या सवयीचा भाग एक बनला पाहिजे. यासाठी सुद्धा नागरिकांनी एक खबरदारी घेतली पाहिजे. आणि याचबरोबर तिसरी एक फार महत्वाची गोष्ट आहे, की आज 51-52 दिवस झाल्यानंतर मी 1-2 बातम्या वाचल्या, ज्यामध्ये नैराश्यपोटी 1-2 आत्महत्या झाल्याच्या बातम्या वाचल्या. हे खरंच दुर्दैवी आहे. काळजी प्रत्येकाला आहे. प्रत्येक व्यवसायाची प्रत्येकाला काळजी आहे. पण नैराश्यातून आयुष्य संपवणं हे कुठल्याच गोष्टीवरचं उत्तर असू शकत नाही. त्यामुळे जर महाराजांचं, संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर नैराश्याशी लढणं, आलेल्या समस्येशी लढणं ही प्रेरणा सगळ्यात आधी आपण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. नक्कीच अमोल, स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जी आहे पुन्हा झी मराठीवर सुरू झाली आणि त्याचं पुन्हा प्रक्षेपण झालं. पण अनेक चाहते आहेत तुमचे, अनेक फॉलोवर्स आहेत तुमचे सोशल मीडियावर असो किंवा प्रेक्षक आहेत तुमचे तमाम. काही प्रतिक्रिया पुन्हा मिळू लागल्या कारण स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका खूप लोकप्रिय मालिका आहे आणि ज्यामुळे अमोल कोल्हे हे पुन्हा नव्यानं लोकांमध्ये पॉप्युलर झाले. त्यामुळे असे काही किस्से शेअर करू शकता आमच्यासोबत तुमच्या फॅन्सचे? वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतील अजूनही? तर अजूनही फार मोठ्या प्रतिक्रिया, त्यातली सगळ्यात मोठी प्रतिक्रिया मला अशी वाटते ती म्हणजे जेव्हा बऱ्याच शिवशंभू भक्तांनी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ही इच्छा व्यक्त केली होती, तेव्हा देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांपर्यंत ही इच्छा पोहोचली आणि त्यांनी ती इच्छा झी समूहापर्यंत तातडीनं पोहोचवण्याचा जे प्रयत्न केला, त्यातून या मालिकेचं पुनर्प्रक्षेपण जे सुरू झालं, हं. त्यामुळे अनेक जण ही मालिका पुन्हा पाहतायत. मला परवाच पंजाबमधून एका प्राध्यापिकेचा फोन आला होता. त्या मूळच्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि लग्नानंतर त्या पंजाबमध्ये स्थायिक झाल्यात. त्या सुद्धा मालिका बघतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आदरणीय पवार साहेबांकडून याची पावती मिळाली, की ही मालिका ते स्वतः रेग्युलरली पाहतायत. ज्यांना पहिल्या पर्वामध्ये ही मालिका पूर्णपणे पाहायला मिळाली नव्हती, त्यातले अनेक जण आहेत. म्हणजे परवा संभाजीनगर मधल्या एका माऊलीचा फोन आला आणि तिने सांगितलं, की माझ्या मुलानं एक कविता केली आहे तुमच्यावर. हं. तेवढी ती कविता ऐका, कारण तो ही मालिका पुन्हा-पुन्हा पाहतोय. हं. मला वाटतं या थोड्याशा अंधारलेल्या काळात सुद्धा जर एखादी गोष्ट ही चांगली प्रेरणा देत असेल, तर हे झी मराठीचं यश आहे. हे जगदंब क्रिएशन्सचं संपूर्ण माझ्या टीमचं यश आहे. माझे जे सहनिर्माते आहेत डॉक्टर घनश्यामराव विलास सावंत, माझे दिग्दर्शक कार्तिक केंडे, लेखक प्रताप गंगावणे, आमचे कॅमेरामॅन निर्मल जानी, सेट ज्यांनी उभा केला ते नितीन कुलकर्णी, समीर कवठेकर,
दिग्दर्शक कार्तिक केंडे, विवेक देशपांडे या प्रत्येकाचं आणि प्रत्येक कलाकाराचं छोट्यातल्या छोट्या कलाकाराचं स्पॉट बॉय पासून ते निर्मात्यापर्यंत या प्रत्येकाच्या हाती ही एक समाधानाची भावना आहे. येणारी प्रत्येक प्रतिक्रिया, येणारी रिॲक्शन ही तुमच्या कामाचं कौतुक आणि तुमच्या कामाची पावती असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. नक्कीच अमोल. आणि जाता जाता म्हणजे तमाम फॉलोवर्स आहेत तुमचे, तमाम चाहते आहेत, त्यामुळे आजही अनेक जण असे आहेत जे ज्यांना गांभीर्य नसल्यानं ते बाहेर फिरतायत आणि त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग वाढत चाललाय. अगदी जाता जाता तुमच्या त्या सगळ्या चाहत्यांना आव्हान करावंसं वाटतं का तुम्हाला? नक्कीच माझ्या सगळ्या चाहत्यांना मी 2 प्रकारची आव्हानं करेल. एक म्हणजे आपण शक्य असेल तेवढी शासनाला, प्रशासनाला नक्की साथ दिली पाहिजे. कारण जे काही चाललंय ते आपल्यासाठी चाललंय. ही लढाई केवळ शासनाची नाही, केवळ प्रशासनाची नाही, ही लढाई तुमची माझी सुद्धा आहे. त्यामुळे आपण शासनाला, प्रशासनाला संपूर्णपणे साथ दिली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वैयक्तिक पातळीवर तुम्ही प्रत्येक जण संकटात आहे. तर कुणाला नोकरीची चिंता आहे, कुणाला व्यवसायाची चिंता आहे, कुणाला पुन्हा कधी काम मिळणार याची चिंता आहे. पण नक्कीच हेही दिवस जातील. स्वतः शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या कैदेमध्ये 132 दिवस अडकले होते. आग्र्याच्या कैदेमध्ये 80 दिवस अडकले होते. पण पुन्हा उसळणं, पुन्हा लढणं हा आपला रक्तातला स्वभाव धर्म आहे. आणि त्या स्वभाव धर्मानुसार आपण पुन्हा लढू, पुन्हा उसळू आणि पुन्हा जे काही आपलं स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी प्रयत्न करू. त्यामुळे निराश होऊ नका. हेही दिवस नक्की जातील एवढीच माझी सगळ्यांना सांगणं आहे. धन्यवाद अमोल, आज या मुलाखतीसाठी. आणि असेच घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. तेव्हा या विशेष कार्यक्रमात मी आज इथेच थांबते. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. काफर नाही मुकर्रब, छत्रपती, छत्रपती म्हण. आणि छत्रपती कधी मरत नसतो, तो अमर आहे. त्याला एक नाही, हजारो लाखो गर्दनी आहे. तुझ्या तंबूचा सोनेरी कळस 2 कोसावरून दिसतो, पण छत्रपतींच्या जिरेटोपातला तुरा हजारो कोसांवरून दिसतो, चमकतो. सर्वसामान्यांच्या मनात दहशत नाही.